महेशला जेव्हा तिसरी मुलगी झाली तेव्हा अश्विनीच्या सासूबाई अश्विनीला म्हणाल्या की तुझ्या माहेरचे घर विकून महेशला बाहेरच्या देशात पाठव, म्हणजे मुलींचे भविष्य सुधारेल. त्यामुळे अश्विनीने आपल्या म्हातारे आईला मनवून माहेरचे घर विकले आणि महेश सिंगापूरला गेला. आणि जेव्हा चांगले पैसे कमावू लागला तेव्हा आई आणि बहिणींनी सांगितले की अश्विनीला घटस्फोट दे, तुझे लग्न आपण चांगल्या ठिकाणी करू आणि तुझ्यावरचे मुलींचे ओझेसुद्धा उतरेल. त्यानंतर महेशने अश्विनीला घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि स्वतः दुसरे लग्न केले. जेव्हा दुसऱ्या पत्नीपासून मुलं झाली नाहीत तेव्हा आपल्या मुलींना आठवून तो रडू लागला. शेवटी एक दिवस मुलींना भेटण्यासाठी तो तिकडे गेला तर त्याची नजर समोर दरवाजावर पडली, जिथे इतक्या थंडीमध्ये पोतं लटकलं होतं. त्याने आतमध्ये डोकावून पाहिले तर त्याची किंकाळीच बाहेर पडली, कारण अभिनंदन, मुलगी झाली आहे. लेडी डॉक्टरने बाहेर येऊन सांगितले. तर महेशसोबत जेवढी लोकं होती सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासी दिसू लागली होती. पुन्हा एकदा मुलगी जन्माला घातली. देवालाच माहिती मी या बाईला महेशसोबत लग्न करून का या घरात आणली माहितीच नाही. 6 वर्षांपासून बसून खात आहे. जगातल्या प्रत्येक वस्तू हिला दिल्या आहेत, पण एवढं करूनही एक मुलगासुद्धा देऊ शकली नाही. बघ ना माझ्या मुलाकडं, कसं छोटं तोंड करून बसला आहे माझा महेश. महेशची आई आपल्या मुलींसोबत दुःख वाटत होती आणि मुलीसुद्धा खोटे खोटे अश्रू ढाळू लागल्या होत्या. परंतु जेव्हा लेडी डॉक्टर शेजारून जात होत्या तेव्हा त्यांना रडताना पाहून हैराण झाल्या आणि म्हणाल्या, तुम्ही लोक का रडत आहात? घरात मुलीचा जन्म झाला आहे, तुम्ही आनंद साजरा करायला हवा. मुलगी ही लक्ष्मीचं रूप असते. त्या लेडी डॉक्टरचे बोलणे ऐकून महेशची आई हात उचलत म्हणाली, बास करा हा डॉक्टर, आमच्याजवळ अजून 2 नाती आहेत. अजून एका नातीची मला अपेक्षा नव्हती. आम्हाला मुलगा हवा होता, मुलगा. मुलामुळे वंश वाढतो आणि मोठं झाल्यावर त्याच्या बापाच्या हाताखाली आला असता. पण या अगोदर हिने पुन्हा एकदा मुलगी जन्माला घालून आमच्या हातात दिली. नर्सने छोटं बाळ बाहेर आणून महेशच्या हातात दिले होते. महेशने त्या मुलीला पाहिले. गोल गुबगुबीत, अगदी महेशसारखीच. त्याने प्रेमाने आपल्या छातीशी लावले. त्यांना सगळ्यांना अश्विनीला भेटण्यासाठी परवानगी दिली होती. ती आतमध्ये कॉटवर पडली होती. सासूने तर तिला भेटण्यासाठी साफ नकार दिला होता. सासूच्या मतानुसार जर अश्विनीने तिसऱ्या मुलीला जन्म दिला आहे तर सगळा दोष तिचाच आहे. ती नंदासुद्धा तोंड फुगवून बाहेर त्यांच्या आईजवळ बसल्या होत्या. महेशने थोड्या वेळ विचार केला आणि मग आतमध्ये अश्विनीजवळ गेला. अश्विनीला म्हणाला, कशी आहेस अश्विनी? तेव्हा अश्विनीने हात जोडले आणि म्हणाली, मला माफ करा महेश, मी यावेळेससुद्धा तुम्हाला मुलगा देऊ शकले नाही. महेशने आजूबाजूला पाहिले आणि म्हणाला, चल सोडून दे ना या गोष्टीला. डॉक्टरांकडून डिस्चार्ज घेऊ आणि घरी जाऊ. आई जास्त वेळ इथे बाहेर बसू शकत नाही. महेशचे बोलणे ऐकल्यावर अश्विनी हैराण होऊन त्याच्याकडे पाहायला लागली. तिने आत्ता बाळाला जन्म दिला होता, परंतु महेश असे बोलत होता की जशी काही ती नॉर्मल तपासणी करण्यासाठीच आली होती. थोड्या वेळानंतर तिची सासूबाई सुद्धा आतमध्ये आली आणि तिला म्हणाली, मी तुला किती वेळा समजावले होते की प्रेग्नेन्सीच्या वेळी देवाला प्रार्थना करत राहा की तुझ्या वाट्यात मुलगा दे, मुलगा दे, म्हणजे माझ्या महेशचे भाग्य खुलेल. पण तू तर अपशकुनीच आहेस. जेव्हापासून घरात आली आहे तेव्हापासून माझ्या महेशची तंगीच चालू झाली आहे. नोकरीचा पगार महिन्या अगोदरच संपतो. 2 मुली आहेत आणि ही अजून एक तिसरी मुलगी आली. सासूबाई बोलता बोलता तोंडाला पदर लावून रडायला लागल्या. अश्विनी तिच्या जागी अपराधीसारखी शांत बसली होती. इच्छा नसूनही अश्विनी आपल्या मुलीला ओझं समजू लागली होती. अश्विनी मुलीला घरी घेऊन आली तेव्हा घरातल्या सर्वांचा मूड खूपच खराब होता. घरात येताच तिला किचनच्या कामात गुंतवले गेले. ती दुखऱ्या शरीरासोबत स्वयंपाक करू लागली. तिची अवस्था खूपच खराब होती, परंतु सासूबाईला तिच्यावर दयाच येत नव्हती. अश्विनीला जेव्हा दवाखान्यातून घरी आणले तेव्हा दुसऱ्या दिवशी महेश शांतपणे कामाला निघून गेला आणि जेवढ्या दिवस तो काम करत होता त्याला तेवढेच पैसे दिले जात होते आणि आता तर खर्च खूप वाढला होता. त्याची आई आणि बहिणी अश्विनीसोबत जो व्यवहार करत होत्या त्याबद्दल तो कधीच बोलत नव्हता. हळूहळू दिवस जाऊ लागले. अश्विनीची छोटी मुलगी मोठी होऊ लागली, पण आत्ता फक्त तिला 3 महिने झाले होते जेव्हा महेशसोबत ती घटना घडली होती.
एक दिवस जेव्हा तो कामावरून घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन दिसत होते. तो दमलेल्या पायांनी हळूहळू चालत आला आणि अंगणात पडलेल्या कॉटवर बसला. अश्विनी किचनमध्ये काम करत होती. तिची नजर जेव्हा खिडकीतून बाहेर महेशवर पडली तेव्हा ती लगेच बाहेर आली आणि त्याला म्हणाली, काय झाले आहे महेश? आज तुम्ही लवकर कामावरून घरी आलात. अश्विनीच्या बोलण्यावर महेशने काहीच उत्तर दिले नाही. अश्विनी आतमध्ये गेली आणि त्याला पाणी घेऊन आली. इतक्यातच आतमधून तिची सासू बाहेर आली आणि म्हणाली, अरे आलं माझं बाळ. महेश, आज तू लवकर घरी आला. चल बरं झालं. मला डॉक्टरांजवळ घेऊन चल. मला औषधं गोळ्या आणायच्या आहेत. आईचे बोलणे ऐकून महेश अचानकच ओरडला. म्हणाला, आई तुला मी दवाखान्यात घेऊन जाऊ शकत नाही, कारण माझ्याजवळ पैसे नाहीत आणि मला नोकरीवरून सुद्धा काढून टाकले आहे. घरात जे काही थोडे पैसे येत होते आजपासून ते सुद्धा येणार नाहीत. मी विचार करून करून वेडा झालो आहे की शेवटी घर खर्च कसा भागवू. महेशची अशी अवस्था झाली होती की जसा काय आता तो जोरजोरात रडणार आहे. हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभी असलेली अश्विनी सुद्धा हक्काबक्का झाली होती. सासूचे तोंड सुद्धा थोड्या वेळासाठी उघडे ते उघडेच राहिले होते आणि मग एकदम त्यांनी आपल्या छातीवर मारायला सुरुवात केली. म्हणाली, आता काय करू मी? माझ्या मुलाचे नशीबच फुटले आहे. म्हणतात की लक्ष्मी स्त्रीच्या भाग्यातून येते, पण अश्विनी तू तर अपशकुनीच आहेस. जेव्हापासून माझ्या मुलाचे लग्न तुझ्यासोबत झाले आहे तेव्हापासून घरी रोज ना रोज काहीतरी अडचणी येतातच. सासूने फिरून फिरून सगळा आरोप अश्विनीच्या डोक्यावर टाकला. अश्विनी तिच्या जागी अपराधीसारखी उभी होती. तेव्हा तिची सासू पुन्हा म्हणाली, काय उभी आहेस तिथे? दे की पाणी माझ्या महेशला. माझं बाळ किती जास्त टेन्शनमध्ये आहे. तू त्याला कधीच मदत करू शकत नाही बघ. फक्त 3 मुली जन्माला घालून त्याच्या डोक्यावरचे ओझे मात्र वाढवले आहे. आता देवालाच माहिती माझा महेश या सगळ्या अडचणींना कसे सामोरे जाणार. सासूबाई डोक्यावर हात ठेवून झोपून गेली होती. अश्विनी लज्जेने मान खाली घालून महेशला पाणी देण्यासाठी गेली, पण त्याने पाणी पिण्यास सुद्धा नकार दिला होता. आणि यानंतर तर जशी काय 7:30 चालू झाली. जसा काय अडचणींचा क्रमच चालू झाला. घरात 3 तरुण बहिणी होत्या ज्यांचे लग्न करायचे होते. ही वेगळी गोष्ट होती की त्या दिवसभर आराम करायच्या आणि वहिनीला त्रास देण्याचे काम करत होत्या. परंतु घरात साठवलेले पैसे हळूहळू संपू लागले. अश्विनी खूपच कंजूसपणा करून घरातले सामान मागवायची, परंतु यानंतरही घरात साठवलेले पैसे शेवटी किती दिवस चालणार होते ना. एक दिवस ती कपाट उघडून उभी राहून आतमध्ये ठेवलेले पैसे मोजत होती. तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते. मुलींच्या दुधाचे काढून फक्त डाळ भाजीसाठीच पैसे कमी पडत होते. तेवढ्यात सासूबाई खोलीत आल्या आणि म्हणाल्या, काय मोजत आहेस अश्विनी? कोणती संपत्ती लपून ठेवली आहेस का इथे? सासूबाईंना बघून अश्विनी घाबरली. म्हणाली, काही नाही सासूबाई, पैसे मोजत होते. तेव्हा सासूबाई शांत आवाजात म्हणाल्या, इथे माझ्याजवळ येऊन बस. तुझ्यासोबत थोडं बोलायचे आहे. अश्विनीच्या सासूने अश्विनीला खूप प्रेमाने बोलवले होते. त्यामुळे अश्विनी खूप हैराण झाली, कारण आजपर्यंत तिची सासू तिच्यासोबत अशी प्रेमाने बोललीच नव्हती. पण तरीही अश्विनी शांतपणे आपल्या सासूबाईंजवळ येऊन बसली. तेव्हा सासूबाई म्हणाली, हे बघ अश्विनी, महेशवर खूपच कठीण वेळ आली आहे. माझा एक नातेवाईक सिंगापूरला राहतो. त्याने मला काल फोन केला होता. त्याचे असे म्हणणे होते की तो महेशला सिंगापूरमध्ये नोकरी देईल, पण यासाठी खूप पैशांची गरज आहे. आता आपल्यामध्ये कोणाकडेच एवढे पैसे नाहीत. हो, पण माझ्याजवळ एक मार्ग आहे. सासू अश्विनीचा चेहरा पाहून हे म्हणाली. तेव्हा अश्विनीने चेहरा वर करून सासूकडे पाहिले आणि म्हणाली, ही तर खूप आनंदाची बातमी आहे की महेशला सिंगापूरमध्ये नोकरी मिळेल, पण तो कोणता मार्ग आहे सासूबाई? अश्विनीने विचारले तर सासूने थोड्या वेळ आपलं डोकं खाजवलं आणि मग म्हणाली, तुझ्या वडिलांचे एवढे मोठे घर आहे. तुला तर भाऊसुद्धा नाही. फक्त एक म्हातारी आई आहे जी तिथे राहते. एक कामवाली आहे तुझ्या आईची काळजी घेते. जर तू थोडीशी मदत केली तर आपल्या आईला बोलून ते घर विकून टाक. ते पैसे महेशला देऊन टाक, म्हणजे तो सिंगापूरला जाईल आणि नोकरी मिळेल. म्हणजे तो आपल्याला दर महिन्याला पैसे पाठवेल. 3 मुली तू जन्माला घालून दिल्या आहेत. शेवटी त्यांचा खर्च सुद्धा उचलायचा आहे. आपल्या म्हाताऱ्या आईला बोल की ती कुठेतरी भाड्याने राहा आणि जेव्हा महेश पैसे पाठवेल तेव्हा तू त्याचे भाडे भरत जा. सासूबाईने आरामात सगळी प्लॅनिंग तिला समजावली होती, परंतु अश्विनी हक्काबक्का होऊन सासूचे तोंड बघत होती. म्हणाली,
हे काय बोलत आहात तुम्ही आई? ते माझ्या वडिलांचे घर आहे आणि खूप साऱ्या किमतीचे आहे. अश्विनीचे बोलणे ऐकून सासू एकदम उठली आणि चिडून म्हणाली, हा जास्त किमतीचा आहे तर त्याला सजवून काय करणार आहे? चांगलं हेच आहे की त्याला विकून टाका आणि महेशला पैसे द्या. नाहीतर मी आत्ताच्या आत्ता महेशला सांगून तुला अशीच घराच्या बाहेर काढेल. शेवटी त्याला 3 मुलींची आई घरात ठेवून काय करायचं आहे? आपल्या सासूबाईंचे बोलणे ऐकून अश्विनीच्या पायाखालची जमीनच सरकली होती. पण तिने गोष्टच अशी केली होती की अश्विनीला तिच्या आईसोबत बोलायलाच लागले. अश्विनी त्याच दिवशी 5-6 घरं सोडून आईच्या घरी गेली. तिची आई म्हातारी होती. अश्विनीला पाहून खूप खुश झाली. आई, देवासाठी या घराला विकून महेशला पैसे दे. त्यांना सिंगापूरला जायचे आहे. माझी मदत कर, नाहीतर माझी सासू 3 मुली जन्माला घातल्या म्हणून महेशला घटस्फोट द्यायला सांगेल. आता त्या घरात माझे महत्त्व तसेही संपले आहे. अश्विनी आपल्या आईचे पाय पकडून रडत होती. अश्विनीची आई घाबरली. तिने अश्विनीला उचलले आणि आपल्यासोबत बसवले आणि तिचे अश्रू साफ केले. म्हणाली, चिंता करू नकोस पोरी. जर या घराला विकून तुझे घर बसत असेल तर मला काहीच अडचण नाही. तू आजच पेपर्स घेऊन जा आणि कोणाला विकायचे आहे ते विकून टाक. अश्विनी रडत होती. तिच्या आईवर किती प्रेम करत होती. परंतु संध्याकाळी जेव्हा ती घरी परत गेली तेव्हा पेपर्स घेऊनच आली होती. तिने ते पेपर्स महेशच्या हवाली केले. तेव्हा त्याची आई आणि बहिणी खूपच खुश झाल्या. महेशने लगेच जाऊन प्रॉपर्टी डीलरला पेपर्स दिले आणि ते घर चांगल्या किमतीत विकले गेले. अश्विनीची म्हातारी आई आपल्या एका नातेवाईकाच्या घरी निघून गेली. महेश आनंदात आपल्या आईकडे पाहत होता. म्हणाला, हे तर खूप पैसे आहेत आई. मी आरामात सिंगापूरला जाईन. तेव्हा त्याची आई म्हणाली, हा बाळा, नक्कीच तू सिंगापूरला जाशील. देवाने तुझे भाग्यात चमकवले बघ. अश्विनीची सासू प्रेमाच्या स्वरात बोलत होती, परंतु अश्विनीचे मन खूप नाराज होते आपल्या आईला भेगर करून. तिच्या मनाला शांतीच मिळत नव्हती. महेश आतमध्ये आला आणि अश्विनीजवळ बसला आणि म्हणाला, चिंता करू नकोस अश्विनी. आता मी तुला आणि आपल्या मुलींना कशाशीच कमी पडू देणार नाही. आत्ता अश्विनीने खूप साऱ्या किमतीचे घर महेशच्या हवाली केले होते. त्यामुळे त्याच्या डोक्यावर अश्विनीच्या उपकाराचे ओझे होते. परंतु जसे सासूने पाहिले की तो प्रेमाने तिच्यासोबत बोलत आहे, सासूने लगेच महेशला बोलवले आणि जेवायला बसवले. अश्विनी शांतपणे आतमध्येच बसली होती. महेशची सिंगापूरला जायची सर्व तयारी पूर्ण झाली आणि लवकरच त्याला सिंगापूरवरून बोलवणे आले. सामान पॅक करून तो निघून गेला आणि जाता जाता त्याने अश्विनीला एकच वचन दिले की तो लवकरच पैसे कमावून पाठवायला सुरुवात करेल. म्हणजे त्यांच्या 3 मुलींचे भविष्य चांगले होईल. छोट्या छोट्या मुली आईचा पदर पकडून बापाला जाताना पाहत होत्या. मोठी मुलगी म्हणत होती, मम्मी, पप्पा कुठे चालले आहेत? ती खूप निरागसपणे विचारत होती. अश्विनी मात्र अश्रू पिऊन उभी होती. तिला माहिती होते की महेश असतानाही तिची या घरात कसलीच लायकी नव्हती आणि आता तर महेश गेल्यानंतर सासू आणि तिच्या नंदा तिचे जगणेच अवघड करून टाकतील. आणि असेच झाले. तसे तर पूर्ण घराचे काम अश्विनीकडूनच करून घेतले जात होते. आता सासूने आणि नंदांनी हळूहळू सगळीकडे पसरवले की अश्विनीने स्वतः महेशला जबरदस्ती सिंगापूरला पाठवले आहे. म्हणजे तो पैसे कमावून इकडे पाठवून देईल. अश्विनीच्या गरजा इथल्या कमाईने पूर्ण होतच नव्हत्या. जो कोणी माणूस हे ऐकत होता अश्विनीलाच वाईट साईड बोलून जात होता. शेजारचे पाजारचे जे कोणी यायचे, सासूचे त्यांच्यासमोर रडणे गागणे सुरू व्हायचे. 3 मुलींना जन्म घालून आमच्या समोर ठेवले आहे. कोण यांना सांभाळणार, शिकवणार आणि यांचे लग्न करणार? आजकाल लाख रुपये हुंडा देणे सोपे काम राहिले नाही. सासू बोलत राहायची आणि ऐकणारा मान हलवत राहायचा. बिचारी अश्विनी लज्जित होऊन जायची. आता तर मुली सुद्धा मोठ्या होत होत्या. त्या सगळ्या गोष्टी समजू लागल्या होत्या आणि हैराण होऊन आपल्या मम्मीला म्हणायच्या, मम्मी, आम्ही ओझं आहोत का ग? ओझं काय असतं? आजी आम्हाला अशा प्रकारे का बोलते? आपल्या मुलींचे प्रश्न ऐकून बिचारी अश्विनी शांत बसायची. बिचारी अजून काय करू शकत होती? पहिल्या महिन्यात तर महेशला कोणतेच काम मिळाले नव्हते, पण दुसऱ्या महिन्यात त्याला चांगली नोकरी मिळाली. आता तो प्रत्येक महिन्याला भरपूर पैसे पाठवू लागला होता. पण अडचण ही होती की सगळे पैसे सासूच्या अकाउंटमध्ये येत होते. महेश जाण्या अगोदर सासूने आपले अकाउंट बँकमध्ये उघडले होते. तेव्हा अश्विनी आपल्या सासूला म्हणाली, आई, मला थोडेफार पैसे द्या ना.
मला मुलींचे स्कूलमध्ये ॲडमिशन करायचे आहे. महेशने या महिन्यात खूप पैसे पाठवले आहेत. तेव्हा सासू ठसक्यात म्हणाली, तुला काय करायचं आहे मुलींच्या स्कूलमध्ये ॲडमिशन करून? उद्या त्यांना दुसऱ्यांच्या घरीच जायचे आहे. शिक्षण आणि लिहिण्या वाचण्यावर एवढे पैसे खर्च करशील तर सगळाच पैसा वाया जाईल. 2 वेळचे खायला मिळते ना, तेच खूप आहे. काहीच गरज नाही त्यांच्या स्कूलमध्ये ॲडमिशन करण्याची. जर जास्तच मन होतं ना तर त्यांचे सरकारी स्कूलमध्ये नाव टाकून ये. माझ्याजवळ कसलेच पैसे नाहीत. सासूचे बोलणे ऐकून अश्विनी हक्काबक्का झाली होती. मग तिच्या लक्षात आले की सासूबाईंनी तर तिच्या आईच्या घराचे भाडे भरण्याची सुद्धा हमी भरली होती. मग ती सासूला म्हणाली, पण आई, मुलींना शिकवणे खूप गरजेचं आहे आणि महेश म्हणाले होते की ते यांच्यासाठी पैसे पाठवतील. अश्विनी बोलतच होती की तेव्हा मोठी नणंद आतमधून आली आणि म्हणाली, महेश दादाचे नाव घेण्याचा प्रयत्न करूच नको. तो तर जेव्हापासून गेला आहे तेव्हापासून तुझ्यासोबत बोलला सुद्धा नाही. दादा तर तुझ्यापासून आणि तुझ्या मुलींपासून स्वतःची सुटका करून गेला आहे. समजत का नाही तुला? आपल्या मोठ्या नंदेचे बोलणे ऐकून अश्विनी शांत बसली. ही गोष्ट तर खरी होती. जेव्हापासून महेश इथून गेला होता त्याने अश्विनीला एकही फोन केला नव्हता. सासू आणि नंदा एकत्र बसून या महिन्याचा होणाऱ्या खर्चाचा हिशोब करत होत्या. या खर्चात अश्विनीच्या मुलींसाठी एकही रुपया नव्हता. अश्विनीजवळ मोबाईल फोन नव्हता. तिला माहिती होते की सासू तिला महेशसोबत बोलून देणार नाही. त्यामुळे ती शेजारच्या घरी गेली. तिथून मोबाईल घेऊन तिने महेशला फोन लावला. काही वेळ रिंग वाजत राहिली आणि मग महेशने फोन उचलला. तो थकलेला होता. महेश, मी अश्विनी बोलत आहे. मला मुलींच्या शिक्षणासाठी थोडे पैसे हवे आहेत. सासूबाई मला काहीच पैसे देत नाही. तुम्ही मला वेगळे पैसे पाठवत जा, म्हणजे मी मुलींना स्कूलला पाठवेन. कदाचित तो ड्युटी करून आला होता, थकलेला होता. म्हणाला, यार, तुम्हा लोकांची पैशांची डिमांड संपतच नाही. मी इथे जनावरांसारखा काम करून तुम्हा लोकांना पैसे पाठवत असतो, पण तुमचे लालची पोट भरतच नाही. तुला अजून पैसे हवे आहेत? आता 2 दिवसांपूर्वी तू आईला सांगून पैसे मागवले होते की मुलींना नवीन कपडे घ्यायचे आहेत. या मुली तर माझ्यासाठी अडचणीत झाल्या आहेत. ना तिकडे सुख होते, नाही इथे सुखाने राहू देत आहेस. आता तर तू मला फोनच करू नकोस. आता माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत तुला आणि तुझ्या मुलींना सांभाळायला. महेशने जोरात फोन ठेवून दिला आणि इकडे अश्विनी हक्काबक्का होऊन मोबाईलकडे पाहत राहिली. असे तर कधीच झाले नव्हते. तिने तर कधीच सासूला सांगून पैसे मागवले नव्हते. ती जेव्हा घरी परत आली तेव्हा हे बघून दरवाजावरच थांबली की आतमध्ये अंगणात बसून सासू मोबाईलवर कोणासोबत तरी बोलत होती. आणि ज्या प्रकारे बोलत होती असे वाटत होते की जशी काही कोणती खास गोष्ट आहे. अश्विनी दरवाजा बंद करून आतमध्ये आली तेव्हा सासू फोनवर म्हणाली, आली तुझी बायको. माहिती नाही कुणाकुणाच्या घरी जाऊन तुला फोन करून माझ्या तक्रारी करत असते. अश्विनी एका झटक्यात पलटून आपल्या सासूकडे पाहू लागली. महेशने तिचा फोन कट केल्यानंतर आपल्या आईला फोन केला होता. अश्विनीला खूप दुःख झाले, खूप वाईट वाटले होते, पण ती काहीच म्हणाली नाही आणि शांतपणे किचनमध्ये गेली. नंदेने येऊन आदेश सोडला की जेवणात पनीर मटर कर. अश्विनी शांतपणे स्वयंपाक करू लागली. मुली घाण झालेल्या कपड्यातच घराच्या बाहेर खेळत होत्या. अश्विनीच्या हृदयात काहीतरी होऊ लागले. यांचा बाप शिक्षणावर 1 रुपया खर्च करायला तयार नाही, पण घरात वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान बनत आहेत. तिन्ही नंदा रोज म्हटलं तरी शॉपिंगला जात होत्या. सासूबाई सुद्धा आपल्यासाठी खूप प्रकारचे ड्रायफ्रुट्स घेऊन आल्यात. अश्विनीचे मन जोरजोरात रडू लागले, पण ती तरी काय करू शकत होती? फक्त सहनच करू शकत होती. जर पतीच तिच्यासोबत नव्हता तर ती कोणाला आपली तक्रार सांगू शकत होती? म्हाताऱ्या आईला तर तिने स्वतःच बेघर केलं होतं आपल्या सासूच्या आणि पतीच्या बोलण्यात येऊन. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सासूला जाग आली तेव्हा तिने अश्विनीला सांगितले की समोर टेलरचे दुकान उघडले आहे. तिथे जाऊन या तिन्ही बहिणींचे ड्रेस मटेरियल शिवायला दे. त्याला त्यांचे माप माहिती आहे. गल्लीत लग्न आहे ना, मग त्या घालून जातील. अश्विनीने शांतपणे आपल्या मोठ्या मुलीचा हात पकडला आणि ड्रेस मटेरियल घेऊन निघाली. स्वतः तिचे कपडे खराब झाले होते. मुलीच्या पायात तुटलेली चप्पल होती, पण सासूला हे सगळं दिसत नव्हतं. पाठीमागून जेव्हा सासूने पाहिले की अश्विनी गेली आहे तेव्हा तिने लगेच महेशला फोन लावला. महेश बाळा, कसा आहेस तू? आई प्रेमाने म्हटली होती, पण इकडे महेश कालच्या गोष्टीमुळे खूप टेन्शनमध्ये होता. म्हणाला, आई,
मी अश्विनी आणि मुलींना घेऊन खूप टेन्शनमध्ये आहे ग. त्या रोजच इतके पैसे मागवतात. तू प्रत्येक वेळेस सांगते की त्यांचे खर्च कमीच होत नाही. मला कळत नाही आई, मी आता काय करू? मी डबल ड्युटी करतो तरीही माझ्याजवळ पैसे वाचत नाहीत. आयुष्यभर तर इथे नोकरी करत बसू शकत नाही ना. तेव्हा त्याची आई हसून म्हणाली, बस बाळा, त्यामुळे तर तुला मी फोन केला आहे. तू काही यांचा ठेका उचलला आहे का 3-3 मुली सांभाळायचा? आणि त्यांच्या लग्नाच्या वेळेस लाखो रुपयांचा हुंडा द्यावा लागेल. आणि देव नको करो, उद्या जर कोणती मुलगी पळून गेली तर तुझी किती बदनामी होईल. सगळी कमावलेली इज्जत मातीमोल होईल. हेच चांगलं होईल की तू या अपशकुनी बाईला घटस्फोट दे, जिने आजपर्यंत तुला मुलगा दिला नाही, आणि दुसरे लग्न करून टाक. ही तर तुला मुलगाच देऊ शकत नाही. आपल्या आईच्या बोलण्यावर महेश आश्चर्यचकित झाला. पण आईचे बोलणे थोडे थोडे त्याच्या मनाला लागले होते. रुपया पैसा येत होता आणि आता वय झालेली पत्नी तसेही त्याला आता चांगली वाटत नव्हती. आणि तसेही सुरुवातीपासूनच अश्विनीसोबत त्याचे मन जुळालेच नव्हते. सुरुवातीला तर महेशने नकार देऊन गोष्ट इकडे तिकडे फिरवली आणि मग शेवटी आईला होकार देऊन दुसऱ्या लग्नाला तयारही झाला. इकडे अश्विनी घरी आली तेव्हा सासू गालातल्या गालात हसत होती. तिन्ही नंदा तिच्या आजूबाजूला बसल्या होत्या आणि अश्विनीकडे पाहत होत्या. आता तुझे सामान बांध आणि इथून निघायचं बघ. माझा मुलगा तुला घटस्फोट देणार आहे. सासू जेव्हा मोठमोठ्याने हसून म्हणाली तेव्हा अश्विनी दंग झाली. आत्ता तर यांची कामं करून आले होते. हे तुम्ही काय बोलत आहात सासूबाई? अश्विनीने घाबरून विचारले तेव्हाच पुन्हा त्यांच्या मोबाईलवर कॉल यायला लागला. सासूने कॉल उचलला आणि स्पीकरवर टाकून लगेच अश्विनीच्या हातात दिला. अश्विनी महेशला म्हणाली, महेश, तुम्ही हे काय करत आहात? माझे आणि मुलींचे काय होईल? पण दुसऱ्या बाजूला महेश कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करण्याचे स्वप्न सजवून बसला होता. त्याने अश्विनीचे काहीच ऐकले नाही आणि म्हणाला, मी वकिलासोबत बोललो आहे. ते आजच तुला घटस्फोटाचे पेपर्स देतील. चुपचाप त्याच्यावर सही कर. अश्विनी घाबरून तिथेच जमिनीवर बसली. मोबाईल तिच्या हातून निसटून खाली पडला होता. किती वेळ तरी ती रडत होती आणि सासूला विनंती करत होती की तिच्यासोबत असं करू नका. पण आता काय होऊ शकत होते? तेव्हाच दरवाजावर वकील आला आणि सासूने आणि नंदानी तिच्याकडून जबरदस्ती सही करून घेतली. तिन्ही मुली रडत होत्या आणि आपल्या मम्मीची अवस्था पाहत होत्या. अश्विनीची सासू आणि तिच्या तिन्ही मुलींनी तिला आणि मुलींना धक्के देऊन घराबाहेर काढले. आईला तर तिने कधीच बेघर केले होते. आता तिच्याजवळ राहण्याचे कोणतेच ठिकाण नव्हते. तिच्या हातात तेच थोडे पैसे होते जे टेलरच्या दुकानात तिला परत मिळाले होते. तिन्ही मुलींना हाताला धरून अश्विनी तिथून निघून गेली. तिला आपल्या एका मैत्रिणीची आठवण झाली. मैत्रीण लग्न झालेली होती आणि तिलाही मुले होती. तिने अश्विनीला आपल्या दारावर पाहिले तर तिला तिच्यावर दया आली. पण आपल्या घरात तिला राहायला जागा देण्यासाठी तिने साफ नकार दिला. कारण ती आपल्या पतीसमोर दुसऱ्या स्त्रीला आणू इच्छित नव्हती. तिने अश्विनीला एवढी मदत केली की आपल्या घराशेजारी एका खाली पडलेल्या प्लॉटमध्ये राहण्याची परवानगी दिली, जिथे एक तुटलेली फुटलेली खोली बनली होती. अश्विनी शांतपणे आपल्या मुलींना घेऊन तिथे राहू लागली. दिवस रात्र तिच्या मुली आपल्या मम्मीला रडताना पाहत होत्या. परंतु त्या आपल्या मम्मीची कसलीच मदत करू शकत नव्हत्या, कारण त्या तिन्ही मुली खूप छोट्या होत्या. दिवसांमागून दिवस जात होते. सिंगापूरवरून खूप सारे पैसे कमावून महेश घरी परत आला होता. त्याच्यासाठी त्याच्या आईने एक कुमारी मुलगी शोधून ठेवली होती. जेव्हा पैसा हातात असतो तेव्हा सगळं काही होते. कमी वयाची मुलगी आपल्या पत्नीच्या रूपात पाहून महेश खूप खुश होता. त्याला अश्विनीची आणि आपल्या 3 मुलींची आठवण आलीच नाही. तो आपल्या आईच्या निर्णयावर खूप खुश होता. दिवसांमागून दिवस निघून गेले. सगळे वाट बघून होते की कधी नवीन नवरी आनंदाची बातमी ऐकवते. पण एक महिना निघून गेला. 2 महिने निघून गेले. हळूहळू पूर्ण वर्ष निघून गेलं. महेश आता व्याकुळतेने वाट पाहू लागला होता. शेवटी एक दिवस त्याने आपल्या बायकोचा हात पकडला आणि डॉक्टरांजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब, माझ्या पत्नीला चेक करा. शेवटी ही कधी आई बनेल आणि मला एक मुलगा जन्माला घालून देईल. महेशच्या अशा पद्धतीचे बोलणे ऐकून डॉक्टरने खूप रागात महेशकडे पाहिले. मुलगा जन्माला येणे किंवा मुलगी ते देवाच्या हातात असते, स्त्रीच्या हातात नाही. डॉक्टरांनी नकार दिला. पण महेशने हट्ट केला की त्याच्या बायकोचे चेकअप तरी करावे.
डॉक्टरांनी तिचे चेकअप केले आणि जेव्हा रिपोर्ट महेशच्या हातात दिले तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर जमीन आकाश फिरू लागले. माफ करा महेशजी, तुमची पत्नी आई होऊ शकत नाही. महेश मोठे मोठे डोळे करून रिपोर्ट पाहत होता. डॉक्टरांनी त्याला आपल्या केबिनमधून बाहेर काढले. तो शांतपणे घरी परत आला, परंतु त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. त्याचे जग बुडाले होते. आता त्याला राहून राहून आपल्या 3 मुलींची आठवण येत होती आणि निपुत्री काय असते हे त्याला आता कळाले होते. उठता बसता तो आपल्या आईला फक्त हेच विचारत होता की आई सांग ना, अश्विनी माझ्या मुलींना घेऊन कुठे गेली आहे. आई काय उत्तर देणार होती? तिला तर स्वतःलाच माहिती नव्हते की अश्विनी कुठे आहे. महेश वेड्यासारखा पूर्ण शहरात अश्विनीला शोधत फिरत होता. एवढेच नाही तर तो तिच्या आईच्या घरी सुद्धा पोहोचला. आणि जेव्हा अश्विनीच्या आईने ऐकले की अश्विनीला घटस्फोट देऊन घरातून बाहेर काढले आहे तेव्हा त्या खूपच घाबरल्या. त्यांनी सांगितले की ती आपल्या आईजवळ आली नाही. आता तर महेशच्या पायाखालून जमीन सरकली होती. परंतु अश्विनीच्या आईने अश्विनीच्या काही मैत्रिणींची नावं सांगितली होती ज्यांच्याजवळ ती जाऊ शकते. शोधून शोधून शेवटी महेशने अश्विनीचा पत्ता शोधून काढला. तो अश्विनीच्या त्या मैत्रिणीजवळ जाऊन पोहोचला. त्याने दरवाजा वाजवला तेव्हा दरवाजावर उभी राहून तिने सांगितले की ती शेजारच्या प्लॉटमधल्या घरात राहते. घर काय होते, ती तर एक तुटलेली फुटलेली खोलीच होती ज्याच्या दरवाजाच्या जागी एका पोत्याचा पडदा लटकत होता. तो जड पावलांनी त्या दरवाजासमोर पोहोचला. थंडी इतकी होती की शरीरात जशा काही सुया टोचत होत्या. महेशने सुद्धा मोठं जॅकेट आणि टोपी घातली होती. त्याने थरथरत्या हाताने दरवाजासमोर लटकलेला पडदा हटवला आणि समोर दृश्य पाहून त्याची शुद्धच उडाली. समोर जमिनीवर चटईवर त्याच्या 3 मुली झोपल्या होत्या आणि अश्विनी शिलाई मशीन चालवता चालवताच त्याच्यावर झोपली होती. कदाचित ती आपला घर खर्च कपड्यांची शिलाई करून करत होती. तिच्या मैत्रिणीने तिला मदत म्हणून घरातली धूळ खात पडलेली मशीन दिली होती. खोलीची अवस्था खूपच खराब होती. एका कोपऱ्यात पाण्याचा मटका ठेवला होता. कॉट, गादीसारखी कोणतीच वस्तू नव्हती. मुली आणि अश्विनीचे कपडे फाटलेलेच होते. थोडासा आवाज आला म्हणून अश्विनीने डोकं वर करून पाहिले. कोण आला आहे? तिचा आवाज कापरा झाला होता. परिस्थितीने कदाचित तिला वेळे अगोदरच मथारं केलं होतं. महेश हळूहळू चालत आतमध्ये अश्विनीजवळ जाऊन बसला. मला माफ कर अश्विनी, मी आहे महेश, तुझी माफी मागायला आलो आहे. महेश तिथेच बसून रडू लागला. महेशला पाहून अश्विनीच्या हातातला कपडाच सुटून खाली पडला. 3 मुली आवाज ऐकून उठून बसल्या होत्या. त्या घाबरल्या होत्या. लगेच आईला येऊन बिलागल्या. माझ्याजवळ या मुलींनो. महेशने प्रेमाने आपल्या मुलींना आपल्याजवळ बोलवले. छोटी मुलगी तर त्याला पाहून रडूच लागली. मुली आईच्या पदरामागे लपू लागल्या. म्हणू लागल्या, नाही मम्मी, आम्हाला पप्पांजवळ नाही जायचे. मोठी मुलगी थोडी समजूतदार होती. ती हे साफ साफ म्हणाली तर महेशने लज्जेने मान खाली घातली. म्हणाला, मला माफ करा अश्विनी, मी आई आणि बहिणींच्या बोलण्यात येऊन तुला घटस्फोट दिला. तू तर एक सुशिक्षित आणि चांगली मुलगी होतीस. तुझ्यामुळेच मी सिंगापूरला जाऊ शकलो होतो आणि माझी परिस्थिती चांगली सुधारली. या माझ्या मुली आहेत. मी यांना या अवस्थेत पाहू शकत नाही. अश्विनी, मी एक वेगळे घर खरेदी करतो. तू तिथे आपल्या मुलींसोबत राहा. वाटल्यास तुझ्या आईलाही तिथे राहायला आणतो. मी तुम्हा सगळ्यांचा महिन्याचा खर्च तुला देत राहील. ही माझी जबाबदारी आहे. दोन्ही हात जोडून महेश रडत रडत बोलत होता. अश्विनीने महेशकडे पाहिले. मुली 2 दिवसांपासून उपाशी होत्या आणि तिच्याजवळ त्यांना खायला घालायला काहीच नव्हते. देवाने महेशच्या मनात दया निर्माण केली होती. ती शांत बसली. महेशने लवकरच एका वेगळ्या घराची व्यवस्था केली. ते अगदी स्वच्छ आणि चांगले घर होते. अश्विनी आपल्या आईला आणि मुलींना घेऊन तिथे शिफ्ट झाली. परंतु काही दिवसांनी एका ॲक्सिडेंटमध्ये महेशचा एक पाय कापला गेला. तो बिझनेस तर करत राहिला, पण पुन्हा त्याच्यासोबत कुणीच लग्न करण्यासाठी तयार झाले नाही. त्याची दुसरी पत्नी सुद्धा त्याला सोडून निघून गेली. घरी बसलेल्या 3 बहिणींचे वय वाढत गेले. कोणीच त्यांना स्थळ घेऊन आले नाही. अश्विनीच्या सासूला एक विचित्र आजार झाला. तिला खाता पिता नीट येत नव्हते. हे सगळं काही अश्विनी आणि तिच्या मुलींवर केल्या गेलेल्या अत्याचारांचा परिणामच होता. अश्विनीची सासू दिवस रात्र माफी मागायची आणि महेशला म्हणायची की तिला अश्विनीजवळ घेऊन चल, म्हणजे ती अश्विनीची माफी मागेल आणि यामुळे त्यांचे म्हातारपण तरी सुखात जाईल. परंतु महेश आपल्या तुटलेल्या पायाकडे पाहून विचार करायचा
की जसा व्यवहार त्यांनी सगळ्यांनी अश्विनीसोबत केला होता त्यांच्या सर्वांसोबत असेच व्हायला हवे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, केल्या गेलेल्या पापांची फळं याच जन्मात भोगावी लागतात. शेवटी देवाने जी शिक्षा महेशच्या घरच्यांना दिली ती तुम्हाला कशी वाटली, की अजून दुसरी कोणती शिक्षा व्हायला हवी होती, मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आता आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.